बघितलंय पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने फेकला तिकडे खेळपट्टीवरती। दरम्यान जे केटीसी मेंबर सार्थक दिवेकर यांचं आगमन झालेले आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। या सार्थक दिवेकर खूप चांगल्या प्रकारची मॅच आपण इथे बघतोय। मिस टायमिंग आहे, टायमिंग चुकलंय आणि आता शॉट पॉइंट कव्हरला 38 सर्कल मध्ये टिपलाय। पहिला झैलांडी सामन्यामधून बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये जयशंकर चांदई टीमला लागतोय पहिला विकेट। थँक्यू टीचर। अगदी आपण बघू शकाल ऑन स्क्रीन वरती बॉल पडल्यानंतर बराचसा बाहेर आला होता, इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु मिस होते। तिकडे बॅटर कनेक्शन हवं तसं नव्हतं आणि 38 सर्कलमध्ये जे क्षेत्ररक्षकाला काम करायचं होतं त्या क्षेत्ररक्षकाने मात्र ते काम भरपूर सक्सेसफुल लिमिटमधून करून दाखवलं आणि मॅचमध्ये लक्ष टाकलं। तर सध्या तरी आपण बघाल VP11 शिवशक्ती कडाव संघाला मात्र पहिली सफलता या षटकामध्ये सापडली आहे। नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात आणि गोलंदाजी करत असताना त्याने मात्र मॅचमध्ये सध्या एक सफल विकेट मात्र दुसऱ्याच बॉलवरती मिळवला आहे। अगदी आपण बघू शकतोय इथे गोलंदाजी करत असताना नीतू माळी या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आपण बघाल आमचे आदरणीय मंगेश दादा पवाली यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे। तिकडे खूप चांगल्या पद्धतीने सामना आपण बघतोय। मैदानामध्ये अजून एक बॉल मात्र सध्या तरी नीतू माळी हा गोलंदाज मात्र सक्सेसफुल टप्प्यामध्ये फेकतोय। स्टॅकर एंडला आपण सध्या तरी मंगेश कोलंबे या फलंदाजाला बघताय। चांगलं क्रिकेट आहे तिकडे मैदानामध्ये लाऊड अफिर राहिली आहे, थोडंसं क्लोज आहे आणि यस मॅच मधून आता बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये जयशंकर चांदई टीमला दुसरा खेळाडू गमावा लागतोय। नंबर 2 चा झटका मॅच मध्ये चांदई टीमला। भरपूर मोठ्या प्रमाणाची चर्चा मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कडाव संघाच्या नीतू माळी या गोलंदाजाची होती आहे। खरं तर दोन्ही संघ क्रिकेटच्या विश्वातील भरपूर मोठ्या नामवली यादीतील संघ आहेत आणि हे दोन्ही संघ मैदानामध्ये कुठूनही कोणत्याही क्षेत्रातून मात्र पलटवार करू शकतील। जशी आपण मैदानामध्ये सध्या तरी वेळेनुसार वाईट परिस्थिती निर्माण होत असताना बघतोय या मॅचमध्ये सध्या चांदई संघाची, परंतु चांदई टीमला देखील मॅचमधून मोठेपणाचं दाफलक बनवावं लागेल कारण आयुष्यामध्ये संकट येतात आणि येतील आणि येणार, परंतु त्या संकटांवरती मात करणं हे आपल्याला खरं तर नक्कीच माहीत ठेवावं लागत असं। आणि इथे मैदानामध्ये या बॅटलला जर मोठं करायचं असेल तर सध्या तरी चांदई टीमच्या फलंदाजांना मात्र अगदी धीर धरून या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। गोलंदाजी करत असताना मात्र सध्या तरी वारंवार तिकडे आपण बघू शकतोय लागोपाठ खूप चांगल्या पद्धतीनं प्रति बॉलवरती मात्र गोलंदाजी फेकत असताना आपण सध्या VP11 शिवशक्ती कडाव संघाला बघतोय। ज्या कडाव संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यांची गोलंदाजी या मॅच मध्ये आपण भन्नाट बघतोय। अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, कदाचित आता मॅच मध्ये आगळा निगळा एक चांगला रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये बनवू शकेल। बॅक टू बॅक 5 बॉल मात्र इथे मैदानामध्ये निर्धारित फेकली आहेत गोलंदाजी करत असताना नीतू माळी या गोलंदाजाने आणि कदाचित जर इथे येणारा बॉल जर डॉट आला तर पहिलं या स्पर्धेतील मिडन षटक मात्र नक्कीच फेकलं जाईल आणि मिडन खूप चांगल्या प्रकारचं चित्र तिकडे बघायला भेटतं आणि बरोबर या दरम्यान या स्पर्धेतील खरं तर निर्धारित षटक दुसरं फेकत असताना मला वाटतं इथे आपण बघतोय सध्या तरी नीतू माळी या गोलंदाजाला परफेक्टली। मैदानामध्ये मात्र भरपूर मोठी चर्चा या मॅचमध्ये खरं तर या सामन्यामध्ये होत असताना VP11 शिवशक्ती कडाव संघाच्या नीतू माळीची होत असताना आपण बघितली आहे। पहिले षटक संपले, त्यामध्ये 2 विकेट सापडल्यात आणि कोणतीच धाव